शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे. आपली मुलं जर बीट खात नसतील तर बीटपासून अतिशय पौष्टिक असं कटलेट आपण आज कसं बनवायचं ते बघणार आहे. तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना खाऊ म्हणून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देखील अतिशय परफेक्ट असा हा ऑप्शन आहे. तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवताना घाई असेल तर तुम्ही कटलेटचं जे मिश्रण आहे ते आदल्या रात्री देखील बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्ही फक्त कटलेट जर फ्राय केले तरी देखील तुम्हाला तो एक बेस्ट असा ऑप्शन होऊ शकतो. चला तर मग अशाच इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया. बीटचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक बीट साल काढून किसून घेतलेले आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. थोडासा रवा घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. 4 चमचे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. अर्धा लिंबू घेतलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये उकडून घेतलेला स्मॅश केलेला बटाटा मी घेतलेला आहे. किसून घेतलेलं बीट आता आपण यामध्ये घालूया. आता यानंतर 4 चमचे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे. यानंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट, जिरे पावडर, हिरवी मिरची आपण हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव असं हलवून घेणार आहे. मीठ मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही चवीप्रमाणे ते कमी जास्त देखील करू शकता. अर्धा लिंबू मी ते पिळून घेत आहे. तो देखील तुम्हाला आंबट कमी जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असेल त्या प्रमाणात ते कमी जास्त करू शकता. पण एवढ्या मिश्रणासाठी अर्धा लिंबू पुरेसा आहे. यामुळे मी अर्धा लिंबू इथे वापरलेला आहे. लिंबूमुळे आपल्या कटलेटला एक वेगळीच चव येते. त्याला अतिशय अशी चविष्ट आपले कटलेट लागतात. आता हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहे. याचं छान असं आपण मिश्रण बनवून घेणार आहे. हे मिश्रण ज्यावेळी एकजीव होतं त्यावेळेलाच आपणाला याचे कटलेट छान असे बनवता येतात. आता आपण याचे मध्यम साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. याला आपणाला हवा तो शेप द्यायचा आहे. आपणाला जर गोल किंवा चौकोनी किंवा हार्ट शेप देखील आपण यामध्ये देऊ शकतो. मी पहिल्यांदा याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि नंतर याला आपण हाताने थोडासा दाब देऊन याला गोलाकार शेपमध्ये त्याला शेप दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. सुरुवातीला सगळे गोळे बनवून घेतल्यानंतर आपणाला कटलेट बनवण्यासाठी ते सोयीचं जातं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे कटलेट आहेत हे तळण्यापूर्वी याला ब्रेड क्रम्स आणि रव्यामध्ये डीप करून घेणार आहे. यामुळे काय होईल, याला जो ओलसरपणा असतो तो रवा आणि ब्रेड क्रम्समुळे थोडासा कमी होतो आणि आपले कटलेट तेलामध्ये छान असे तळले जातात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळे बनवून त्याला आपण गोलाकार असा शेप दिलेला आहे. तुम्ही ट्रायंगल, हार्ट शेप किंवा चौकोनी आकार देखील देऊ शकता. बीटचे कटलेट हा लहान मुलांच्या नाश्त्यासाठीचा बेस्ट असा ऑप्शन आहे किंवा तो हेल्दी आहे आणि त्यामुळे जर बीट लहान मुलांना आवडत नसेल तर आपणाला तो एक छान असा ऑप्शन आहे आणि तुम्ही ते सॉस किंवा दही किंवा चटणी कशासोबतही खाऊ शकता किंवा कटलेट हे नुसते जरी आपण खाल्ले तरी देखील चालू शकतात. एवढे ते टेस्टी असतात.
आपण ज्यावेळी कटलेट तळतो त्यावेळी तेल चांगलं गरम झालेलं हवं. तेल ज्यावेळेला कमी गरम असतं त्यावेळेला कटलेट आपले तेलामध्ये सुटू शकतात. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये रवा आणि ब्रेड क्रम्समध्ये डीप करून हे मी तळायला घेतलेले आहेत. याला अतिशय पेशन्सने तळावे लागतात. चमचा आणि कोणत्याही एका भांड्याने आपणाला त्याला पलटी करून घ्यायचं आहे. एका बाजूने छान असे फ्राय झाल्यानंतर आपण त्याला पलटून घेत आहे. तुम्ही बघू शकता. आता आपले कटलेट आहेत ते छान पद्धतीने फ्राय झालेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याला छान असा रंग देखील आलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घातलेले आहेत. त्यामध्ये हे कटलेट काढून घ्यायचे आहेत. कटलेट थोडेसे तेलकट होतात म्हणून टिश्यू पेपर जर आपण वापरला तर त्यामध्ये जास्त झालेलं तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये ऑब्झर्व होऊन जातं. अशा पद्धतीने छान अशी आपली कटलेटची रेसिपी तयार झालेली आहे. आजची बीटच्या कटलेटची रेसिपी अतिशय वेगळी अशी आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.